शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। पिकांचा 20 मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल ई पीक नोंदणी। डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे नवीन अट, आतापर्यंत 9 लाख हेक्टरवरील पिकांची नोंद। हळदीच्या सुवर्ण झळाळीला हवे वायदे बाजाराचेच कवच, भविष्यातील दर कळणार नसल्याने शेतकरी संकटात। वायदे बाजारातील NCDEXच्या निजामाबाद येथील हळद भेसळ प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली आहे। वायदे बंद केल्यास हळदीची मूल्य पडताळणी संपुष्टात येईल। भविष्यातील दर कळणार नसल्यामुळे शेतकरी देखील संकटात सापडणार असल्याने हळदीला वायदे बाजाराचे कवच असणे अनिवार्य आहे। सांगलीत वारणा पात्राबाहेर कृष्णेने ओलांडली इशारा पातळी, 40.6 फुटांवर पाणी पातळी, शहरातील 737 कुटुंबांचे स्थलांतर। वेल्हे तालुक्याचे नवे नाव आता राजगड, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती, राजपत्र 2 दिवसात प्रसिद्ध होणार। राज्याच्या 98% भागातून पाऊस ओसरला, रायगड, पुणे, सातारा घाटासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस। राज्यातील 98% भागातून गुरुवारपासून मोठा पाऊस ओसरला असून आता फक्त काही जिल्ह्यातच तुरळक ठिकाणी 25 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज आहे। राज्यातील ढग आता गुजरात आणि मध्य प्रदेशकडे सरकण्यास सुरुवात झाली। पुरंदर विमानतळाची जागा अर्ध्यावर, आता केवळ 1285 हेक्टर क्षेत्र संपादित होणार। फळबाग योजनेत केळी, सुपारी आणि खजूर लागवडीचा प्रस्ताव सादर करा, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना। शासकीय रोपवाटिकांमधून व्हावी दर्जेदार कलमे आणि रोपांची उपलब्धता, GI मानांकन पिकांच्या मदतीस शासन सकारात्मक। शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वेक्षण, मंत्री बावनकुळे यांची माहिती, सरसकट कर्जमाफी दिल्यास बड्या लोकांना फायदा। विशेष समिती प्रत्येक शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करेल आणि कोणाला खरोखर कर्जमाफीची गरज आहे याची पडताळणी करेल, बावनकुळे यांनी माहिती दिली। सातारा जिल्ह्यातील 361 कुटुंबांचे स्थलांतर, पाटण, जावळी, वाई, साताऱ्यात पूरसदृश परिस्थिती, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2,36,000 कुणबी प्रमाणपत्र वाटप, प्रमाणपत्र वाटपातील अडचणी तातडीने दूर करा, न्यायमूर्ती शिंदे समितीची गुरुवारच्या बैठकीत सूचना। महाबळेश्वरच्या दुर्गम भागात मोबाईल रेंजचा बोजवारा, नागरिकांना संवाद साधणेही कठीण बनले, उपाययोजना कागदावरच। पंढरपुरात पूरबाधित कुटुंबियांना फूड पॅकेटचे वाटप, श्री विठ्ठल मंदिर समितीचा उपक्रम, चंद्रभागा नदीपात्रात बोट व जीवन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती। घनसावंगी तालुक्यात बुरशी लागल्याने मोसंबी फळगळती वाढली, 50% माल खराब, फळ बागायतदार चिंतेत। हेक्टरी 50,000ची सरसकट मदत द्या, परभणी जिल्ह्यात विरोधी पक्ष आक्रमक, जिल्हा प्रशासनावर निवेदनांचा पाऊस, महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन। भीमा नदीला पूर, दौंड, शिरूर तालुक्यांचा संपर्क तुटला, धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, नदीकाठच्या ऊस, मका, पडवळ, कोबी आणि कांदा या पिकांमध्ये पाणी साचले, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। मनसर परिसरामध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान, घोड नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची स्मशानभूमी पाण्याखाली, वीज पंप आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना मोठा फटका, सतर्कतेचा इशारा। धानाचे चुकारे द्या, शेतकऱ्यांची आर्तहाक, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, सावरगाव परिसरात 1.25 कोटींपैकी आतापर्यंत 30 लाखांचेच वितरण, चुकारे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 50,384 घरकुलांच्या कामांना आता गती मिळणार, मुक्त वसाहत योजना 21 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी। अतिवृष्टीमुळे पळसखेड्यात पिके गेली वाहून, शेतशिवार झाले उजाड, सोयगाव तालुक्यातील स्थिती, 4 दिवसांनंतरही महसूल आणि कृषी विभागाचे पथक गायब। जालना जिल्ह्यात बाजारात मोसंबीची आवक वाढली, 20,000वर भाव स्थिरावला, फळांच्या गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांच्या मोसंबीला 13 ते 20,000 रुपये प्रति टन दर मिळतोय। जालना मोसंबी मार्केटमध्ये गुरुवारी 350 टनांची आवक झाली।
पंचगंगेने धोका पातळी गाठली, महापुराच्या भीतीने धडकी भरली। दिवसभर पाऊस थांबल्याने थोडा दिलासा, शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात। 43.3 फुटांवर पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्याने कोल्हापूर शहरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय। मांजरा ओसंडून व्हायला विसर्ग सुरू, बागायती तगणार, पाण्याचीही चिंता मिटली। लाभ क्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा। सस्ती दिग्रज बुद्रुक परिसरात शेतजमीन खरडून निघाल्या, अनेक शेतांमध्ये पाणी साचले, पिके पिवळी पडण्याचा धोका। वाशिम जिल्ह्यात 404 घरांची पडझड, संसार उघड्यावर। 4 दिवसातील नैसर्गिक आपत्तीचा अनेकांना फटका, प्रत्यक्ष पंचनाम्याला गती। 3000 कोंबड्यांचा देखील मृत्यू। पुराचे पाणी शेतात आणि घरात शिरले, पंढरपुरातील 134 कुटुंबांचे स्थलांतर। उजनी आणि वीर धरणातून 2.25 लाखांचा विसर्ग, अनेक भागात पाणी शिरण्याची भीती। खानगाव नजीक उपबाजार आवारात मिरचीची विक्रमी आवक, 16,922 पिशवी आवक। इतर भाजीपाल्यांचे देखील लिलाव। महिलांसाठी राज्य सरकारकडून शेळीपालनासाठी मिळणार 75% अनुदान। राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी शेळीपालन योजना सुरू केली आहे। या योजनेत महिला आणि मागास प्रवर्गासाठी 75% अनुदान आणि खुल्या प्रवर्गासाठी 50% अनुदान दिले जाते। तसेच बँक कर्ज आणि प्रशिक्षणाची देखील सोय केली आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।